राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात आजीबाईचा बटवा आणि शेतकरी बांधवांसाठी आयुर्वेदिक शेती संदर्भात करण्यात आले मार्गदर्शन. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 4 दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात 26 फेब्रुवारी रोजी आजीबाईचा बटवा अंतर्गत घरगुती आयुर्वेदिक उपचार पद्धतीची माहिती वैद्य अपश्चिम मालेगावकर यांनी दिली. आपल्याला सहज उपलब्ध होणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींचा उपयोग कोणकोणत्या आजारावर प्रभावीरित्या होतो त्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय घरात उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक वस्तूंचाही उपयोग कोणत्या आजारावर कसा करायचा यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. तर दुपारी 3 वाजता शेतकरी बांधवांसाठी आयुर्वेदिक शेती उत्पादन आणि विक्री मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. यामध्ये शेतकऱ्यांसाठी वनौषधी शेती, प्रक्रिया आणि विपणन यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन केले. पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आयुर्वेदिक शेतीची जोड मिळावी आणि शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा व्हावा या दृष्टिकोनातून नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड, नवी दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोफेसर डॉक्टर महेश कुमार दाधीच आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत असलेल्या नागार्जुन वनौषधी प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉक्टर नितीन पत्के यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधवही उपस्थित होते. यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांनी वनौषधी कंपन्यांसोबत सामंजस्य करारही केला. या कार्यक्रमाला शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेरेलॅक आलंय किंवा केलॉग आलंय ते मिक्स करून खूप पटकन दिलं जातं. म्हणजे इव्हन छोट्या गावांमध्ये पण देतात बरं का. मी पाहिलं आमच्याकडे आम्ही सोपं सांगतो, बाळासाठी एक बंडी शिवून घ्या. बाळासाठी एक बंडी शिवून घ्या जिला अमरावती